मंडळीला की तुम्ही जे गुरु उपदेश घेतला, श्री गुरुचे नाममात्र तेच आम्हा वेदशास्त्र, श्री गुरुच्या चरणी तीर्थ सकळ तीर्थ करी पवित्र, श्री गुरुचा उपदेश एका जनार्दनी तोरच, कलियुगामध्ये गुरुचा उपदेश म्हणजे अंतिम राहतो. पण त्याच्यासाठी आपण गुरुच्या उपदेशाच्या सारखं आपण वागलंही पाहिजे. गुरुच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्ही आज गुरु उपदेश घेऊन आज भाग्य झालं असं समजत असला तरी तुमच्यावर आज वजन वाढलं. आज गुरु ज्याने तुम्हाला केलं त्याचेही वजन वाढलं. आता एवढ्या लेकरांना सांभाळायचं काम त्याचं राहिलं आणि लेकराही नाही आईकडे कसं बघून चालायचं, आईची कशी सेवा करायची, गुरुची कशी सेवा करायची हे सुद्धा आज तुमच्याला वजन वाढलं. जीवनामध्ये सर्वप्रथम तुम्ही आईवडिलांची सेवा करा, नंतर गुरु. अध्यात्मामध्ये आपल्याला जर मोक्ष सानिध्याचं देवाच्या जायचं असं तर या अशा गुरु संप्रदायातून कोणीही संप्रदायाचे राहा, तुम्हाला गुरु मार्ग दाखवू शकतात. तसं तुम्ही आज जे गुरु केला याचा आज खरं म्हणतो तुमच्या जीवनाला खरी सुरुवात आज झाली. इथून तुम्हाला हर गोष्ट गुरुच्या उपदेशा गुरुच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल. पण तुम्ही संसारूपी असल्यामुळं आधी आईवडिलांची सेवा करा, नंतर अध्यात्म करा. आता आईवडिलांनाही उपदेश येतो, जर आमचे गुरु करू तर आमचाच उपदेश घेऊ तर मग कितीही जप केलं ते सुद्धा परमेश्वर महादेव असो पांडुरंग असेल ते तुम्हाला पावन करणार नाही. कारण तुम्हाला आईवडिलांची सेवा, कुटुंबाची सेवा, पत्नीनं पतीची सेवा, पतीनं आपल्या आईवडिलांची सेवा करून जर गुरुचं जप नाम केलं तर 100% मला वाटते महादेव तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. पण हे साध्य करीत असताना हे मार्ग दाखवत असताना गुरुचा उपदेश हे सर्वात महत्वाचं असतं. गुरुचा डोक्यावर हात धरल्याची कुठलीही मोक्ष कुठलीही दिशा भेटणार. जसं आई जसं लेकराला मार्ग दाखवित असते तसं अध्यात्मामध्ये गुरु हे आपल्या संप्रदायामध्ये कुणीही असो मार्ग दाखवित असतात. गुरु हे साधन एकच आहे की एक हातात असणारी टॉर्च म्हणजे बॅटरी, दिशा भटकुनी म्हणून केलेली साधना, दिशा आणि योग्य दिशा दाखविण्यासाठी केलेली साधना म्हणजे गुरु. कुणीही संप्रदायाचा असो गुरु म्हणल्याच्या नंतर गुरु त्याच्यामध्ये एकच आहे की शिष्याने सुद्धा गुरुची सेवा करत असताना 2 हस्तक 1 मस्तक. तुम्ही किती भाग्य मोठे आहात, किती गरीब आहात याला अर्थ नसून तुम्ही किती श्रद्धावा, किती भक्ती भावना पूजा करता ते देवाला फक्त तुमची भक्ती भावना हे पाहिजे. धन दौलत हे दुय्यम आहे. कुठल्याही परमेश्वरापाशी कुठल्याही गुरुला आपला शिष्य आधी सुखी समृद्धी समाधान झाला पाहिजे हे प्रत्येक गुरुचे असते. आज महाराजांवर विरोध वाढलं, एवढ्या शिष्यासाठी यायला सुद्धा देवाचं म्हणतात चिंतन सतत करावं लागते. कारण आपल्या शिष्याला सुखी समृद्धी राहणं हे गुरुचेही कर्तव्य आहे. आता आज गुरुला सुद्धा तुमचा एक जिम्मेदारी वाढली तर गुरुची जशी जिम्मेदारी वाढली तसं शिष्यानेही जर तुमच्या जे काही कार्यक्रम राहतात आपल्या संस्थांमध्ये प्रत्येक संस्थांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहणे, आपल्या गुरुची जे सेवा करेल जे यथाशक्ती त्याच्याकडे जे असेल आर्थिक असेल त्याला आर्थिक मदत करा, ज्याच्याकडे आर्थिक नसेल तर 2 हस्तक आहेत तर मस्तक असतील त्याने जे हाताने काम करा. कुणी इथं स्वच्छता ठेवा, इथं पंक्ती वाढा, जेणेकरून तुमच्या गुरुच्या दारात जितकं तुम्ही काम कराल तितकं तुम्हाला परमेश्वर जवळ जाल. तुम्ही जितके तुम्ही गुरुची सेवा कराल तितकं तुम्हाला परमेश्वर. पहिलं आई वडील, माता पिता, सासू सासरे, गुरु हे केल्याच्या नंतर खरा परमार्थ आपल्या जवळच आहे. जर आपण जर लांब पळत राहिल्या उगाच गुरुचा उपदेश घेऊन आज जर तुम्ही जाऊन आई वडिलांना उपाशी ठेवल्या तर आज गुरुचा उपदेश घेऊन सुद्धा हे यथाशक्ती काही योग्य होणार नाही. आज तुम्हाला महाराज अजून त्याच्या गोडवाणीतून मार्गदर्शन करणारच आहे. मला पुढे जायचं असल्यामुळे एवढं आमचंही भाग्य तुमच्या एवढ्याचा सानिध्य वाटला. असं तुमच्या हातून शुभ कार्य घडत राहू. महाराज अजून तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. पण आणखी उद्या येण्याची शक्यता आहे. उद्या आल्यावर अजून काही बोलणार होतं पण त्याची जात आज महाराज योग आमचाही भाग्यच समजावं की आज एवढ्या या सानिध्यामध्ये तुमचे मंत्र उपचार हे सगळं आम्हाला ऐकण्यात आला. या लेकराचेही कौतुक करा. थोडं महाराजांना बघण्याच्या आधी हे मंत्र उचलले गेले. दुसरा मंत्र दुसरे माईक बी एवढे तुझ्या खरंच परमेश्वर महादेवाच्या आशीर्वादानं तुमच्याकडे एवढी यंत्रणा भावी आहे की याला कौतुक करा. थोडंच आहे. तुम्ही तसं आज इथं बसणाऱ्या लोकांना आता तुम्ही किती वेळ मार्गदर्शन करता माहित नाही पण आता ह्याची कॅपॅसिटी सरलेला वाद दिसाला आहे. तर महाराजांनाही मागणी आहे तुमचे हे शिष्य आहेत तुमच्याकडे रोज सानिध्यात येतील पण आता ह्याची कॅपॅसिटी सरली का तर तुम्ही एक कॅपॅसिटी राहते. आमच्या एक वारकरी संप्रदायामध्ये आहे पोटी लागली भूक आता काय खेळायचे सुख. आता पोटात जर भगभग असेल तर कदाचित आपलं ज्ञान सुद्धा उरून जाईल. याची थोडी काळजी घ्या आणि असंच तुमच्या या शिष्याला मार्गदर्शन करावं. थोडी मागणी करतो. थांबतो. जय